सकाळ मी भक्ती आणि आज आहे एकादशी. एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही आवरले स्टॉपला सोडायला चालले आणि ते लाडूला दिलंय खाऊ आणि त्याला द्यायचा आता मला मोबाईल, कारण मी त्याला सोडून येईपर्यंत हा मोबाईल बघत बघत एवढा खाऊ संपून टाकतो. हाय ना बाळा, तू कसं आहे आता? छान आहे, बरं आहे ना तू आता? जखम मिळत आले पण ती त्याला खेळताना लागल म्हणून पट्टी त्याला ठेवली आणि आता ती कसं असं खासते, थोडं सारखं म्हणते आई खासते, मम्मा खासते. मग मी हलका असा हात फिरवते, मग थोडा वेळ खेळते. आणखीन अंगळ वगैरे डोक्यावरून घातली नाही, खांद्यावरून जांभूळ घालते. नाही खाजत ना? हां, गुड बॉय आहे माझं तू. आज माझी एकादश आहे, तर हे बघा खिडकीत बिस्किट ठेवले, तोंडात माझ्या बिस्किट घालतोय खा खा. आणि रोज मला कधीच विचारत नाही बिस्किट खा म्हणून, आणि आज ह्याला आलाय पुळका. काय आलाय? तुला आलाय मम्मीचा पुळका. आणि रोज विचारत नाही, आपले पण खाते दोघं पण. आणि आज एकादश आहे तर धरून धरून तोंडात घालते, खा खा मम्मी खा पुळकावाला. बरं आहे ना तू आता? बरं आहे आता माझं बाळ. जखम आले मिळत. लाडूला झोपवलं. आज आहे माझी एकादशी. एकादशीसाठी सकाळी उठल्यानंतर शाबू भिजवलाय मी, तर आता करणार आहे. तर छान अशी देवपूजा करून छोटीशी रांगोळी काढली. रांगोळीचं झालंय असं म्हणून 4-5 रांगोळीचे कलर मिक्स करून एकच कलर बनवून ठेवलाय, त्यानेच मी रांगोळी काढली आज. आजची आपली छोटीशी देवपूजा, छोटीशी रांगोळी. शेंगाच्या टिक्काव्या म्हणून मी असे चिरून ठेवते, कारण आज आहे एकादशी. आज तर काय भाजी बनवायचीच नाही, कारण अहो पण गावाकडे गेलेत आणि पोरांसाठी भाजी मग हे नाही संपणार त्यांना. तर असं मी चिरून छान फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग भाजी बनवायला इथे. आपल्याला कधी पण लाडूला मिठाची भाजी आवडते, लसूण खोबरं घालून बनवली ना तो आवडीने खातो. आणि आपल्या बागेची छाटणी झाली ना, आता कुठे 1-2 झाडं आंबून ठेवले फक्त न छाटता घरी शेंगा खायला. तर नवीन शेंगा यायला आणखीन 1-2 महिने जाईल आपलं. अशा पद्धतीने मी भरून ठेवते. तर यातल्या 4-4 शेंगा काढून मी भाजी बनवू शकते. तुम्ही पण करता का असं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किती सुंदर बसायला लागलेत. साबुदाणा खिचडी. लाडू झोपलाय. तेल झालं. औच, बटाटा वगैरे नाही टाकणार काय, हे भाजकी शेंगदाणे. लाल तिखट, कारण की आमच्यात सगळ्यांना लाल तिखट आवडतं आणि मला सुद्धा लाल तिखटाचं. आणि सोबत हे सेंधव मीठ आहे. असं मरतच तर असतं, मग मी लाल भडक कर. हे बघा लाल भडक, सोबत शेंगदाण्याचं कूट जाडे भरडं. कारण की आता वाजलेले 12:15, भूक लागली. व्हिडिओ पण टाकायचा आहे. चला नैवेद्य दाखवूया. तर शाबू सोबत मी खाणार आहे आंबा. तर जे जे आपण खाणार आहे ते सुद्धा देवाला प्रसाद, नैवेद्य, प्रसाद नाही. आंबा आणि शाबू. चला
चे फराळ आंबा दही आणि सोबत मस्त असा लाल भडक शाबू. कोण दिले? विशन्या. विशन्या नाही, शिवन्या. थँक्यू म्हण. लाड आहे बाबा लाडूचा, लय लाड आहे लाडूचा, सगळे लाड करतात लाडूचा. मला म्हणतंय मला सगळं पाणी पाहिजे, कोणच पाणी प्यायचं नाही. त्याचा लाड जास्त व्हायला लागलाय आता. छोटा आहे लागलंय म्हणून जरा गोड गोड बोललं तर लयच लाडात आलाय आता. लाडू इकडे तो हाणू का त्याला धरून? किती छोटा आहे, बाळ आहे की. काय झालं रे? आ सांग ना काय झालंय? झोपतोय कशाला आता? लय आगाव आहे, काय विचारू नका आगावपणा. सगळं ते हे सगळं उशाचे खोळ काढून टाकलाय. आहो कामानिमित्त 4-5 दिवस पुण्याला थांबले होते, तर वेळ भेटल्यानंतर ते असं ठिकठिकाणी फिरायला गेलते. तर त्याच्याच क्लिप मी आता पुढे जोडत आहे. एकादशी निमित्त आळंदीचे सगळे शनिवार वाडा ते कुठं फिरायला गेले होते ते सगळे क्लिप मी पुढे ॲड करते. एक आठवण म्हणून ह्या क्लिप मला जतन करून ठेवायच्या आहेत. तर भविष्यात आपण कधी जाऊ तेव्हा डिटेलमध्ये ब्लॉग तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आज ह्या क्लिप एन्जॉय करा. ಪೂರ ಬಣ್ಣ ಒಳಗಿಂದ ಬಲ್ಲಿ ಬಿಡ್ಲಿ ಪೂರ ಹೊರಬಿಟ್ಟು ಸ್ಟೇಟ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಾಂ ಕೊನೆ ಫೋನು ಇರಲಿ. पडायचं काय त्याच्या पाय देऊन चढायला पडायचं तिकडे.
वन जेवणी या ना